आज तुम्ही या वार्डामध्ये पदयात्रा केलेली आहे, प्रत्येकाशी तुम्ही संवाद साधला, तर काय वाटतंय तुम्हाला? भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या आज प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 7 प्रचार रॅली सर्व उमेदवारांसाठी मी नगराध्यक्षपदापासून सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रचार यात्रेमध्ये घेतलेलो आहे. प्रभागांमध्ये 5, 6 आणि 7 मी यामध्ये आम्हाला लाडक्या बहिणींपासून ते लाडके भाऊसुद्धा यामध्ये प्रचंड उत्स्फूर्तेने सहभागी झालेले आहेत. तसेच शेतकरी वर्ग, युवक वर्ग यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या या रॅलीमध्ये आम्हाला दिसून आले. महिला व किंवा म्हातारी माणसं किंवा महिला असतील तर तरी तुम्हाला काय सांगितले, काय बोलले मंगळवेळी? महिला असतील किंवा प्रौढ वर्गाचे असतील यांनी आम्हाला एक आशीर्वादरूपी विजयाचा आशीर्वाद दिलेला की भाजपचा आम्ही पाठीशी आहे आणि 21 तारखेचा गुलालबाई तुझ्या अंगावरच पडणार असे अनेक आजी आजोबांचे आशीर्वाद मी घेऊन या प्रचारामध्ये घेतले. खरं तर समोर मोठी ताकद आहे, तुमच्या आव्हान वाटतं? नाही, समोरच्याचं काही आव्हान वाटत नाही, पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपल्या पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि आपल्या मंगळवेढ्याचे तालुक्याचे आमदार समाधानदादा अवताडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही प्रचार रॅली काढली आणि त्यांचा संपूर्ण कार्यात आमच्या सहभागी आहेत आणि जनतेचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद आम्हाला दिसून येते. आणि या सर्व प्रचार रॅलीतून आम्हाला असं दिसून आलं की 21 तारखेचा गुलाल नक्की आपलाच. आता वार्डामध्ये फिरत असताना कुठले तुम्हाला अशी गोष्ट दिसते की कामं तुम्ही प्रथम करा? प्राथमिक सुविधांसाठी पहिल्यांदा प्राधान्य असणार आहे की ज्या ठिकाणी बरेच रस्ते किंवा पेवर ब्लॉक निघालेले दिसले, काही गटारी तुंबलेल्या दिसल्या आणि काही ठिकाणी पाण्याच्या थोड्या समस्या दिसून येतात. मग पहिल्यांदा आपण मंगळवेढा शहरासाठी प्राथमिक सुविधांसाठीच सुरुवात करणार आहे आणि मग त्यानंतर आपले सगळे विजन आहे विकासासाठीचे, जे स्मारक बसवेश्वर स्मारक आहे, चोखामेळा स्मारक उभा करण्यासाठी पहिला प्रयत्न असणार आहे. त्यानंतर अनेक उर्वरित कामे जी नाट्यगृहाची आहे, ज्या ठिकाणी सगळ्या जनतेसाठी आपल्याला मनोरंजनात्मक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यासाठी नाट्यगृह पूर्ण करणार आहे. त्यानंतर स्पर्धात्मक आपण मुलांसाठी भविष्याचा आपला सगळ्या मंगळवेढा शहरातनं चांगले अधिकारी बनून बाहेर पडावे यासाठी आपल्याला पुण्याच्या किंवा मुंबईच्या अशा ऑनलाईन किंवा त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतं किंवा क्लासेस लावावे लागतात आणि त्या आपण स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपण मंगळवेढ्यामध्ये ते एक विजन आहे की आपल्या मंगळवेढ्यातले जास्तीत जास्त अधिकारी बाहेर कसे पडतील आणि त्यांना वातावरण कसं चांगलं तयार होईल यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र केलं आहे. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत आपण इस्पितळांच्या मध्ये 100 बेडची सुविधा करणार आहे आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनातनं किंवा प्रेरणेतनं एक 14 कोटी एवढा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये बेंचेस, ई लर्निंगची सुविधा ज्याच्या माध्यमातून आपल्याला लहान मुलांना पहिलेपासून कॉम्प्युटरचं ज्ञान मिळणार आहे. म्हणजे जी आत्ता काळाची गरज आहे ती आमदार साहेबांच्या प्रेरणेतून पूर्ण होणार आहे. म्हणजे असे अनेक विजन आहेत ते घेऊन आम्ही ही निवडणूक. केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे आणि पंढरपूर मंगळवेढामध्ये देखील भाजप आहे, तसंच मंगळवेढ्यामध्ये देखील भाजप नगर परिषद गमवत होणार आहे का? हो, अर्थातच, कारण भाजपची सत्ता आहे. आपण बघतोय की केंद्रात भाजपच्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा आपल्याला सहभाग आहे. तसंच युवकांसाठी सुद्धा, शेतकऱ्यांसाठी सुद्धा राज्यामध्ये अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. समृद्धी योजना असेल, सुकन्या योजना असेल, महिलांसाठी अर्ध तिकीट असेल, म्हणजे या सगळ्या सुविधा योजना आपल्याला भारतीय जनता पार्टीकडूनच मिळत आहेत आणि त्या अनुषंगानेच आपला नगराध्यक्षपद हा जे भारतीय जनता पार्टीचं आहे नक्कीच त्या ठिकाणी सर्व जनता आपल्याला निवडून देणार आहे. सगळ्या जनतेचा पूर्ण प्रतिसाद आपल्याला आहे, पाठिंबा आहे, त्यामुळं कमळ आपलंच फुलणार. लाडकी बहीण म्हणून मतदारांना काय आवाहन करा? लाडकी बहीण म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये
लाखो लाडक्या बहिणींचा जो सहभाग आहे त्यांना एक आधार मिळालेला आहे आणि त्या आधाराची जाणीव ठेवून प्रत्येक महिला ही भारतीय जनता पार्टीलाच पाठिंबा देणार आहे.